नाशिकमध्ये गाजत असलेल्या कॅप्टन खरात प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे। या प्रकरणात धाडसाने सत्य उघड करणाऱ्या पत्रकाराच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। नाशिक येथील चर्चित कॅप्टन खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आणणारे श्रीरामपूर येथील दैनिक खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनर यांना आता धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। खेमनर संपादक दैनिक खबरदार पुढारी कॅप्टन भोंदूबाबा संदर्भात 1 वर्षापूर्वी मी माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध केली होती। त्याच बातमीच्या अनुषंगाने काल आपण बघितलं असेल का कॅप्टन भोंदूबाबावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे अत्याचाराचा, त्यामुळे तो जेलमध्ये आहे। पण मला सर्वांनी आपल्या मीडियाच्या मार्फत राज्यामध्ये जी घटना घडली ती घटना मी आपल्या समोर धाडसाने मांडण्याचं काम केलं, कारण की महाराष्ट्रातील माझ्या मीडियाचे सर्व बांधव माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले आणि महाराष्ट्रातील सर्व महिला नेता आज माझ्यासोबत आहे। मी काल बघितलं का राज्याच्या अनेक पत्रकारांनी सांगितलं का महाराष्ट्रातून खऱ्या अर्थाने जी घटना या दैनिक खबरदार पुढारीच्या संपादकांनी उघड केलेली आहे, या संपादकाच्या जीवाला धोका आहे। मी या आपल्या या चॅनलच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना सांगतो का मला माझ्या जीवाला 100% धोका आहे आणि आपल्या चॅनलद्वारे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक असेल यांना मी विनंती करतो आणि मी राज्यातील सर्व नेत्यांना मंत्र्यांना सांगतो का या कॅप्टन खरात याचं खूप मोठं प्रकरण आहे आणि ते खऱ्या अर्थाने सुरू करण्यामध्ये मी सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षांचा देखील आता राजीनामा झाला आहे, त्यामुळे माझ्या जीवितास धोका आहे। त्यामुळे मी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांना विनंती करतो आणि महाराष्ट्राच्या मी सर्व पत्रकारांना विनंती करतो, आपण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दत्ता खेमनर यांना पोलीस संरक्षण द्या अशी मागणी करा, कारण आता ह्या प्रकरणामध्ये माझ्या जीवितास काही होऊ शकतं, बरं वाईट होऊ शकतं माझं याच्यामध्ये। त्यामुळं मला पोलीस संरक्षणाची तात्काळ गरज आहे, अन्यथा माझ्या जीवाचं बरं वाईट देखील होऊ शकतं। धन्यवाद। श्रीरामपूर येथील राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी याबाबत ठाम भूमिका घेत संबंधित पत्रकाराला तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। सत्य समोर आणणाऱ्या पत्रकारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये तसेच त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। आता महाराष्ट्रभरचे मोठ्या मोठ्या नेत्याला ज्या कॅप्टन खरातनी वेळात काढलं आणि त्याची प्रॉपर्टी जर आपण पाहिली तर हजारो कोटीच्या घरात त्याची प्रॉपर्टी आज निघतीये। अशा भोंदूबाबावर सर्वात पहिले खबरदार पुढारीच्या माध्यमातून दत्तात्रय खेमनर यांनी त्याच्यावर महिलेवर त्यांनी लैंगिक अत्याचार केले अशी बातमी लावली होती। त्यावेळेस त्याच्यासोबत आम्ही उभे होतो, त्यावेळेस त्याच्यावर अनेक वेळा हल्ले सुद्धा झाले अशा बातम्या लावतो म्हणून। तर प्रशासनाला आमची मागणी आहे का त्याला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, कारण कॅप्टन खरात सारख्या माणसावर जेव्हा त्यांनी बातमी लावली तर रुपाली चाकणकर सारख्या महिलांनी, ज्याला महिला आयोगचा अध्यक्ष केलं, त्या महिलेने सुद्धा त्याला धमकी दिली का तुम्ही हे बातम्या खोटे लावताय। त्यावेळेस जर हे सगळं उघडकीस आणलं असतं तर ज्या आमच्या आत्ता ज्या महिला आहे मोठ्या प्रमाणात ज्यांनी बलात्कारचे गुन्हे दाखल केले, हे बलात्कार सगळं थांबले असते। जेवढा कॅप्टन खरात जबाबदार आहे या सर्व गोष्टीला, तेवढीच रुपाली चाकणकर सुद्धा या गुन्ह्यामध्ये जबाबदार आहे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे होता। त्यावेळेसच जर तुम्ही खबरदार पुढारी पत्रकाराची जर दखल घेतली असती तर हे पुढचं सगळं घडलं नसतं। तरी आता जे घडलं ते घडलं, पण पत्रकार दत्तात्रय खेमनरवर कधी पण जीव घेणा हल्ला होऊ शकतो याची प्रशासनाने दखल घेऊन त्याला पोलीस बंदोबस्त द्यायला पाहिजे अशी राष्ट्रीय श्रीराम संघाकडून मी मागणी करतो। सत्य मांडणाऱ्या पत्रकारांचे संरक्षण करणे हे लोकशाहीची जबाबदारी आहे। आता प्रशासन यावर काय पावले उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भीमप्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप, श्रीरामपूर। बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।